Hello students, 11th कॉमर्स सेक्रेटरियल प्रॅक्टिस 4th चॅप्टर आपण सुरू केला होता. त्यामधील आपण क्लॉजेस ऑफ मेमोरंडम ऑफ असोसिएशन अँड प्रोव्हिजन टू अल्टर इट. मेमोरंडम ऑफ असोसिएशनमधील क्लॉजेस, हे क्लॉजेस तुम्हाला इम्पॉर्टन्स आहेत. टोटल 6 क्लॉजेस आहेत. फर्स्ट नंबरचा कोणता क्लॉज आहे? नेम क्लॉज. सेकंड नंबर address clause. third number object clause. fourth number liability clause. fifth number capital clause. sixth number association or subscription clause. हे मेमोरंडम ऑफ असोसिएशन मधील यामधील क्लॉजेस आहेत आणि या क्लॉजेसला जर अल्टर करायचा असेल, त्यामध्ये बदल करायचा असेल तर त्या संदर्भातील प्रोव्हिजन्स आपण सुरू केले होते. त्यामधील फर्स्ट नंबर आपण नेम क्लॉज घेतला. त्यानंतर सेकंड नंबर रजिस्टर्ड ऑफिस क्लॉज घेतला. तो रजिस्टर्ड ऑफिस कुठल्या सिच्युएशनला, कुठल्या लोकॅलिटीला असलं गेलं पाहिजे किंवा त्यालाच डोमेसाईल ऑफ कंपनी असं म्हणण्यात आलेलं आहे. कुठल्या लोकेशनवरती ते आहे कंपनी फॉर्मेशन करायची, त्याचा रजिस्टर्ड ऑफिस कुठल्या लोकेशनवरती आहे या संदर्भातील त्या क्लॉजमध्ये आपण ॲड्रेस क्लॉजमध्ये पाहिलं. त्यानंतर आपल्याला या ॲड्रेस क्लॉजवरतीनुसार त्यानंतर आपल्याला पुढे घ्यायचं आहे. या ॲड्रेस क्लॉजला जर चेंज करायचा असेल, अल्टर करायचा असेल, बदल करायचा असेल तर त्या संदर्भातील प्रोव्हिजन्स किंवा त्या अल्टरेशन ऑफ ॲड्रेस क्लॉज कशा पद्धतीनं अ कंपनी मे चेंज इट्स रजिस्टर्ड ऑफिस फ्रॉम. कंपनी स्वतःचा पत्ता, ज्याला ॲड्रेस असं म्हणतं, ते जर बदल करायचं असेल तर त्या संदर्भातील कशा स्टेपनुसार जाऊ शकते. फर्स्ट नंबर आहे अ कंपनी मे चेंज इट्स रजिस्टर्ड ऑफिस फ्रॉम. कंपनीचा रजिस्टर्ड ऑफिसचा ॲड्रेस चेंज करायचा असेल तर त्या संदर्भातील ए नंबर आहे वन प्लेस टू अनदर प्लेस विदिन द सेम सिटी ऑर टाउन. एका शहरामधील, सिटी ऑर टाउन, गावातील किंवा शहरातील एका प्लेसवरनं दुसऱ्या प्लेसवरती जर कंपनी जात असेल त्यावेळेस कंपनी तो चेंज करू शकते. परंतु यामध्ये इन दिस केसमध्ये एकाच सिटीमधून एका प्लेसवरनं अनदर प्लेसवरती जात आहे. त्यामुळे या अशा केसेसमध्ये, कंपनींच्या अशा केसेसमध्ये नो अल्टरेशन इज मेड इन मेमोरंडम ऑफ असोसिएशन. मेमोरंडम ऑफ असोसिएशनमध्ये अल्टरेशन करण्याची अशा केसमध्ये आवश्यकता नाही, कारण ती ऑफिस त्याच लोकॅलिटीला आहे, म्हणजेच त्याच लोकेशनला आहे, त्याच सिटीमध्ये आहे. तो फक्त काय करतोय, वन प्लेस टू अनदर प्लेस, एका जागेवरनं ते दुसऱ्या जागी ऑफिस जाते. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये काय बदल अल्टरेशन करण्याची मेमोरंडम ऑफ असोसिएशनमध्ये आवश्यकता नाही. त्यानंतर सेकंड नंबरचा आहे वन टाउन ऑर सिटी टू अनदर टाउन ऑर सिटी विदिन द सेम स्टेट. सेम स्टेट, स्टेट राज्य, त्या राज्यातील एका शहरातून वन सिटी टू अनदर सिटीमध्ये जर जात असेल, महाराष्ट्र स्टेट आहे आपलं, महाराष्ट्र स्टेटमधून लातूर सिटीमधून ते रजिस्टर्ड ऑफिस कंपनीचं हे दुसऱ्या सिटीमध्ये, म्हणजेच लातूरमधनं ते औशामध्ये जात असेल, अंबेजोगाईला जात असेल, अशा वेगळ्या सिटी अनदर एका स्टेटमधील जर जात असेल तर त्यावेळेस कंपनीच्या मेमोरंडम ऑफ असोसिएशनमध्ये काय करावं लागतं, अल्टरेशन ऑफ ॲड्रेस क्लॉजमध्ये तो बदल करू शकतो. त्यानंतर थर्ड नंबरची सिच्युएशन आहे वन स्टेट टू अनदर स्टेट. एका राज्यातून ती कंपनी दुसऱ्या राज्यात जात असेल तर अशा वेळेस कंपनी काय करू शकते, त्या ॲड्रेस क्लॉजला अल्टरेशन करू शकते. आता यानंतर करू शकते अल्टरेशन मेमोरंडम ऑफ असोसिएशनमधील ॲड्रेस क्लॉजला, परंतु हे तोंडी लगेच इमिजिएट करू शकते का? नाही. तर अशा वेळेस, अशा केसेसमध्ये कंपनीला काय करावं लागतं, एक स्पेशल रेझोल्युशन टू बी पास्ड इन जनरल मीटिंग टू अल्टर द रजिस्टर्ड ऑफिस क्लॉज.
रजिस्टर्ड ऑफिस क्लॉजला अल्टर करण्यासाठी, बदल करण्यासाठी कंपनीला एक जनरल मीटिंग बोलवावी लागते आणि त्या जनरल मीटिंगमध्ये एक स्पेशल रेझोल्युशन, याचाच अर्थ कंपनीला जनरल मीटिंग, सर्वसाधारण सभा बोलवावी लागते. हे ॲड्रेस चेंज करण्यासाठीचा, अल्टर करण्यासाठीचा आणि त्या सर्वसाधारण सभेमध्ये म्हणजे जनरल मीटिंगमध्ये एक स्पेशल रेझोल्युशन, स्पेशल विशेष रेझोल्युशन ठराव, विशेष ठराव अल्टरेशनला साठीचा पासड करून घ्यावा लागतो, तो मंजूर करून घ्यावा लागतो. तर कंपनी काय करू शकते, तो ॲड्रेस क्लॉज अल्टर करू शकते. त्यानंतर इन केस सी, वन स्टेट टू अनदर स्टेटमध्ये जर कंपनी जात असेल, अप्रुव्हल ऑफ रिजनल डायरेक्टर इज रिक्वायर्ड. त्या रिजनचा जो डायरेक्टर्स आहे त्या रिजनल डायरेक्टर्सचं अप्रुव्हल लागतं, म्हणजेच मान्यता लागते. अप्रुव्हल डायरेक्टर्सची मान्यता ज्याला म्हणतो आपण, अप्रुव्हल देणे, मान्य करून देणे, अप्रुव्हल लागतं. यासाठी हे त्यासाठीचं रिजनल डायरेक्टर्सचं अप्रुव्हल हे रिक्वायर्ड आहे, आवश्यकच आहे. अशा पद्धतीनं अल्टरेशन ऑफ ॲड्रेस क्लॉज हा आपण सेकंड नंबरचा मेमोरंडम ऑफ असोसिएशनमधील क्लॉज पाहिला. फर्स्ट नेम क्लॉज, सेकंड होता ॲड्रेस क्लॉज, त्यालाच रजिस्टर्ड ऑफिस क्लॉज असं म्हणतात. त्यानंतरचा थर्ड नंबर आहे द ऑब्जेक्ट क्लॉज. ऑब्जेक्ट क्लॉज याचाच अर्थ ध्येय, उद्देश जे आपण म्हणतो, काय ऑब्जेक्ट आहे ते, कशासाठी ती कंपनी स्थापन होत आहे, काय त्याचं फॉर्मेशनसाठीचं आहे, यासाठीचा त्यामधील क्लॉजेसमध्ये येतो. जसं आपण पाहतो शुगर केनचा मॅन्युफॅक्चर करून त्याच्यावरतीचं वर्क करण्याचं काम म्हणजेच काय होतं, शुगर क्रिएट करण्याचं काम. ती प्रोसेस त्या फॅक्टरीजमध्ये काय करतं, फक्त शुगरच तयार करण्याचं काम केलं. दुसरं काम केलं तर काय होतं, ते अलिगल काम होतं, इलिगल वर्किंग होतं. त्याचा मोटिव्ह काय आहे तर तेवढाच आहे. आपला पर्पज काय आहे, तुम्हाला लर्निंग देणे, एज्युकेशन देणे. एज्युकेशन सोडून बाकीच्या पिक्चरच्या स्टोऱ्या सांगत बसल्या तर जमतं का, नाही जमणार. कारण तर आपला ऑब्जेक्ट काय हाच आहे, तुमचाही ऑब्जेक्ट तोच आहे, फक्त लर्न करणे, अभ्यास करणे, स्टडी करणे, तोच आपला ऑब्जेक्ट आहे. त्याच पद्धतीनं कोणत्याही प्रत्येक बिझनेस टाकतो याचा अर्थ त्याचा काहीतरी ऑब्जेक्ट असेलच, तरच तो वर्किंग करणार आहे, अदरवाईज तो करणार आहे का, नाही. त्याच पद्धतीनं त्यावरतीचा थर्ड क्लॉज आहे ऑब्जेक्ट क्लॉज. द ऑब्जेक्ट क्लॉज. द क्लॉज डिफाइन्स द ऑब्जेक्ट फॉर विच अ कंपनी इज फॉर्म्ड. It indicates the range of activity a company can undertake. The clause states it detail the main object for which the company is to be incorporated and also describes any other activities it may undertake if necessary in achieving इट्स मेन ऑब्जेक्ट. कंपनीचा काय उद्देश आहे हे उद्देश ऑब्जेक्ट त्या कंपनीच्या ऑब्जेक्ट क्लॉजमध्ये मेन्शन केलं असलं पाहिजे. त्यानंतर मेन ऑब्जेक्ट, मेन मुख्य कार्य काय आहे त्या कंपनीचं, फॉर विच द कंपनी इज टू बी इनकॉर्पोरेटेड. कंपनीची नोंदणी करताना, इनकॉर्पोरेशन म्हणजे नोंदणी करताना, कंपनीची नोंदणी करतानाच त्याचा मुख्य उद्देश कोणता आहे हे ठरवूनच कंपनी काय होते, स्थापन होते, एस्टॅब्लिश होते. कंपनीचं काम हे अशा प्रकारचं माईक तयार करायचं आहे. माईक सोडून त्यानं बाकीचंच करत राहिलं तर जमेल का, नाही. तर त्याच्या क्लॉजमध्ये ज्यावेळेस कंपनी रजिस्ट्रेशन करते, इनकॉर्पोरेटेड करते, त्याच वेळेस त्याचा मेन ऑब्जेक्ट कोणता आहे, मुख्य उद्देश काय आहे, यासाठी आपण म्हणतो काय रे तुला शिकायचं का, तू शिकायच्याच उद्देशानं आलास नाही तर मग दुसरं कशाला करायला लागला, याचाच अर्थ मेन ऑब्जेक्ट कोणता आहे, एज्युकेशन घेणे. त्याच पद्धतीने कंपनीचं रजिस्ट्रेशन होताना
इनकॉर्पोरेशन होताना मेन ऑब्जेक्ट फॉर विच द कंपनी इज टू बी इनकॉर्पोरेटेड अँड ऑल्सो डिस्क्राइब्स any other activities it may undertake if necessary in achieving its main object. त्याचबरोबर ते वेगवेगळ्या कृत्या ॲक्टिव्हिटीज हे करतच असतात. हे कशासाठी? तर त्यांचं जे मेन ऑब्जेक्ट आहे, जे मेन गोल आहे, त्याला प्राप्त करण्यासाठीचं जे उद्देश ध्येय ठेवण्यात आले आहे ते सर्व काही मेन्शन त्या ऑब्जेक्ट क्लॉजमध्ये केलं गेलं असलं पाहिजे. त्यानंतर सेकंड पॅरेग्राफ, द ऑब्जेक्ट ऑफ द कंपनी मस्ट नॉट बी इलिगल, इनफॉर्मल, अगेन्स्ट द पब्लिक पॉलिसी और इन कॉन्ट्रावर्शन ऑफ द कंपनी ॲक्ट और एनी अदर लॉज. जे कंपनीचं ध्येय आहे ते नॉट टू बी इल्लिगल असलं गेलं नाही पाहिजे. त्याचबरोबर इमॉरलसुद्धा असलं गेलं नाही पाहिजे. त्याचबरोबर अगेन्स्ट द पब्लिक पॉलिसी, पब्लिकला सोडून दुसऱ्या प्रकारचं काम त्या ठिकाणी न केलेलं असलं पाहिजे. और इन एनी कॉन्ट्रावर्शन ऑफ द कंपनी ॲक्ट, कंपनी ॲक्टला कॉन्ट्रावर्शन वेगळ्या स्वरूपातील असता कामा नये. और एनी अदर लॉ, त्या लॉला सोडून असता कामा नये. आपण पाहतो कालचा जर न्यूज वाचला असाल मे बी, तर कालच्या न्यूजवरतीही चालू होतं, आजच्या पेपरलाही आलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये कंपनी सापडली ज्या कंपनीमध्ये मसाला तयार करायचं काम होतं, परंतु त्या मसालामध्ये त्यांचा ऑब्जेक्ट काय होता? मेन मसाला प्रोडक्ट तयार करायचा. परंतु त्या मसाला प्रोडक्ट जो तयार करायचा काम होतं त्यामध्ये त्यांचं कामच ते होतं, परंतु त्या ठिकाणी इल्लिगल प्रमाणात काय चाललं होतं आणि अगेन्स्ट द पब्लिक पॉलिसीच्या अगेन्स्ट काय चाललं होतं, तर तो जो मसाला जो नॅचरल प्रोडक्टपासून तयार करायचा होता तर त्याच्याऐवजी ते गाढवाच्या मलपासून वेगवेगळे प्रोडक्ट्सचं त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट मिक्स करून तयार करण्याचं काम चालू होतं. याचा अर्थ काय झाला? ते जे कोणतेही पब्लिकला हार्मफुल असेल, त्याचबरोबर इमॉरल आहेत, ह्या गोष्टी किळसवाण्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या काही चुकीच्या गोष्टी आहेत, इल्लिगल आहेत, अशा मेन ऑब्जेक्टला सोडून जे वर्क करतात असं ऑब्जेक्ट त्या कंपनीचं असता कामा नये त्या ठिकाणी. आणि हे पूर्णपणे कंपनीज लॉला किंवा अदर लॉला त्या ठिकाणी काय करता आलं पाहिजे? कॉन्ट्रावर्शन त्याच्यावरतीचं दुसऱ्या प्रमाणात त्या छेडछाड न करता योग्य प्रमाणात कंपनीचं ऑब्जेक्ट असलं गेलं पाहिजे, त्यांचं मेन ध्येय असलं पाहिजे. त्यानंतर अ कंपनी कॅन नॉट डू एनिथिंग बियॉन्ड और आउटसाइड द स्कोप ऑफ इट्स ऑब्जेक्ट. इट कॅन डू एनिथिंग with the incidental to and consequential upon the object specified in the clause. जे क्लॉजला पकडून त्यांचा वर्क असलाच पाहिजे. त्या ठिकाणी कॉन्सिक्वेशनल मीन्स खाली लाल कलरमध्ये देण्यात आलेले आहे. रेग्युलेटिंग फ्रॉम द मेन ॲक्टिव्हिटी, त्यांच्या मेन कृतीला ॲक्टिव्हिटीला धरूनच त्यांचं ऑब्जेक्ट असलं पाहिजे. त्या ठिकाणी खाली आपल्याला देण्यात आले त्याचे मिनिंग काय आहे. कॉन्सिक्वंटचे मीन्स रिझल्टिंग फ्रॉम द मेन ॲक्टिव्हिटी, त्या मेन ॲक्टिव्हिटीला म्हणजे त्या कृतीला धरूनच त्यांचं वर्किंग असलेलं पाहिजे त्या ठिकाणचं. अशा प्रकारे द ऑब्जेक्ट क्लॉज त्या ठिकाणी आपण पाहिलेला आहे त्यावरतीचा. त्यानंतर बाकीचा आपण नेक्स्ट भाग पाहू यानंतर.